मनमाड नारनारा इंदोर रेल्वेच्या अधिग्रहणाचे आता कामकाज सुरू झाले। शासनामार्फत केंद्र सरकारमार्फत त्याला मंजुरी मिळाली। कोट्यवधी रुपयाचा निधीची देखील तरतूद करण्यात आली आणि या रेल्वेच्या ज्या रोडने ज्या पद्धतीने रेल्वे प्लॅन केला जातोय त्या ठिकाणी शासनामार्फत अधिग्रहणाच्या सूचना देखील न देता प्रत्यक्षात अधिग्रहण करण्याच्या पायंडा या अधिकाऱ्यांनी मांडलेला आहे। कोणालाही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्याची मोजणी सुरू केली, त्याचा दर निश्चिती करण्यात आली, परंतु शेतकऱ्यांचा आत्ताचा असलेला दर आणि याच्यामध्ये असलेली तफावत मोठ्या प्रमाणावर आढळून आली आहे। त्या पद्धतीने अनेक शेतकऱ्यांचा मोठा रोष या ठिकाणी समोर दिसतोय। शेतकरी आंदोलनाच्या पायंड्यात आहेत, आंदोलन करण्यास तयार आहेत। नेमकं काय परिस्थिती आहे आता, मोजणीची नेमकी परिस्थिती काय आहे? तर भारत सरकारने मनमाड इंदोर जो हा रेल्वे प्रकल्प कार्यान्वित केलेला आहे त्याची आता पहिली स्टेज अधिग्रहणासाठी त्यांनी जमीन मोजणीच्या प्रक्रिया चालू केलेल्या आहेत। परंतु शासनाचा जो लँड ॲक्विजिशनचा ॲक्ट आहे त्या ॲक्टनुसार त्या न शेतकऱ्यांना विश्वासात करताय ना कोणती नोटीस ही शेतकऱ्यांना दिली जात नाही। त्यानंतर त्यांचा जो मोबदला दिला जाणार आहे त्याच्यात आणि आजची बाजारभावाची जी किंमत आहे याच्यात मोठ्या प्रमाणात तफावती होत आहे। त्यानंतर जर आज जमीन शेतकऱ्याची 1 एकर जमीन गेली तर त्याची दुसरीकडे अर्धा एकर किंवा 10 गुंठे सुद्धा जमीन होणार नाही, कारण की त्याच्यावर उपजीविका साधनच शेती आहे। जर शेती गेली तर शेती मिळत नाही। आम्ही सक्षम अधिकारी यांना विनंती केली, आम्हाला जर भाव देणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही आम्हाला जमिनी द्या असं, पण त्यांनी सांगितलं तशी कायद्यात तरतूद नाही। परंतु आपला 17 ऑक्टोबर 2025चा जो आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की कोणतंही अधिग्रहणाचं काम करत असताना शेतकरी जो घटक आहे तो मुख्यतः विचारात घेऊन त्याच्या हरकती नोंदवून नंतरच पुढील टप्प्याचं काम अधिग्रहणाच्या बाबतीत शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाही। आता पुढची भूमिका तुमची नेमकी काय आहे? मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी 1,60,00,000 रुपये मिळाव्याच्यासाठी आमची मागणी आहे आणि दिनांक 15/12/2025 रोजी म्हणजे वार सोमवार रोजी चाळीसगाव फाट्यावर आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहोत। कारण का आता भाऊंनी जसं सांगितलं की शेतकऱ्यांना कुठेही विश्वासात घेतलं गेलं नाही आणि आमच्या जमिनीचे भाव ठरवणारं सरकार कोण? जर एकीकडे 8 लाख रुपये गुंठा एकर जमीन आहे आणि जर आपण 40 गुंठ्याची एकर जमीन असते म्हणजे 3,20,00,000 रुपये एका एकर जमिनीचा भाव होतो, म्हणजे जवळजवळ 6 कोटी रुपये हेक्टरी जातं आणि आज शासन आम्हाला 8.5 लाख रुपये हेक्टर प्रमाण देत आहेत। हा सगळ्यात मोठा अन्याय आहे आणि शासनाकडे आमची ठाम मागणी आहे, आम्हाला 1,60,00,000 दिल्याशिवाय आणि आमच्या घरातला एक व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावा ही आमची मागणी आहे। आज वारंवार निवेदनं देऊन कुठलाही अधिकारी असेल कुठलाही नेता पुढे यायला तयार नाही। शेतकऱ्यांच्या बाजू घ्यायला आज कोणी विरोधात राहिलं नाही, परंतु लोकशाही धडक मोर्चा शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढेल आणि त्यांना न्याय मिळवून देईल। हजारो हेक्टर जमीन हा कवडीमोल भावात अधिग्रहण करण्याचा घाट अधिकाऱ्यांनी घातल्याच्या विरोधात शेतकरी आता तीव्र संताप व्यक्त करीत आहेत। येणाऱ्या काळात लवकर मोठा जन आंदोलन छेडण्याच्या तयारीत देखील शेतकरी आहेत। मनोहर शेवाळे, टी मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।